सभा मतदारसंघात नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय। भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकरांना आता पाठिंबा मिळालेला आहे। सदा सरवणकरांनी पाठिंब्याबाबत भाजपचे आभार मानलेत। माहीमध्ये सदा सरवणकरांचं पारडं यामुळे जड मानलं जातंय। यापूर्वी भाजपनं अधिकृत जाहीररित्या अमित ठाकरेंच्या पाठिंब्याची भाषा केली होती, मात्र आता आपला पाठिंबा त्यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांना पाठिंबा देऊ केला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या, तशा मलाही दिल्या। त्याच्यात काही वेगळं वगैरे सांगितलेलं नाही, पण महायुती म्हणून निवडणूक लढवायची आणि महायुतीचे सर्वच उमेदवार यांना विजयी करायचं एक पक्षांचं धोरण होतं आणि महायुतीमध्ये मनसेना नाही, त्यामुळे हा जो निर्णय हा महायुतीचा धर्म म्हणून सगळ्यांनी पाळला पाहिजे। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा तुमच्यासाठी लकी अनलकी असं काही नसतं, पण लकी ठरले असं म्हणायचं। मला 1000% वाटतं की ह्या शुभेच्छाच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत। देशाच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा द्याव्यात आणि ते प्रत्यक्ष द्याव्यात ह्यासारखं दुसरं भाग्य नाही।